पुणे महापालिकेत सध्या एक वाक्य जोरदार चर्चेत आले. देवाभाऊंचा निरोप आहे. आता हे वाक्य ऐकायला साधं वाटत असलं तरी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी असा दावा केलाय की महापालिकेत अनेक कोट्यवधी रुपयांचे निर्णय आणि टेंडर मंजूर करताना हेच वाक्य वापरलं जातं. एवढंच नाही तर हा सगळा प्रकार इतका गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय की त्यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनाच पत्र लिहिलंय. पण या पत्रात नेमकं काय आहे आणि एवढा मोठा वाद का निर्माण झालाय समजून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. अरविंद शिंदे यांचा आरोप असा आहे की पुणे महापालिकेत काही मोठे आर्थिक निर्णय घेताना किंवा टेंडर मंजूर करताना देवाभाऊंचा निरोप आहे असं सांगितलं जातं. म्हणजे जणू वरून आदेश आलेत असा संदेश दिला जातो आणि त्यानंतर नियम बदलले जातात. काही कंपन्यांना फायदा होईल असे निर्णय घेतले जातात असा त्यांचा दावा आहे. यात त्यांनी सर्वात मोठा मुद्दा उपस्थित केलाय तो घनकचरा विभागाच्या टेंडरचा. त्यांच्या म्हणण्यानुसार 167 कोटी रुपयांचं टेंडर एका विशिष्ट कंपनीला मिळावं म्हणून निविदेच्या अटी बदलण्यात आल्या. या कंपनीला आमदार योगेश टिळेकर यांचा पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच नाही तर या संपूर्ण प्रक्रियेमुळे पुणेकरांच्या पैशांवर शेकडो कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी पत्रात केला. पण हा वाद फक्त एका टेंडरमुळे नाहीये, तर शिंदे यांच्या म्हणण्यानुसार रस्ते, नदी सुधारणा, 24 तास पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन अशा अनेक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत आहेत आणि या सगळ्यामागे देवाभाऊंचा निरोप आहे हेच वाक्य वापरलं जातंय. त्यामुळे हा शब्दच आता कथित भ्रष्टाचाराचा कोडवर्ड बनल्याचा आरोप त्यांनी केलाय. पत्रात भाजपच्या अनेक नेत्यांचा उल्लेख करण्यात आलाय. शहराध्यक्ष धीरज धाटे यांना या गोष्टींची माहिती असूनही ते गप्प असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याचबरोबर इतर काही स्थानिक नेत्यांवर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा या प्रकरणावर काहीच भूमिका घेतली नाही अशी टीका या पत्रात करण्यात आली आहे. याशिवाय नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या एका प्रस्तावाचा उल्लेख सुद्धा करण्यात आलाय. छोट्या कामांसाठी टेंडर काढण्याचा आग्रह धरणारे लोक मोठ्या कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये वेगळे नियम का लावतात असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केलाय. आता या पत्रातील शेवटचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हे पत्र थेट मोहन भागवत यांना लिहिताना शिंदे म्हणतात की जर संघ शिस्त, प्रामाणिकपणा आणि चरित्र्याची शिकवण देत असेल तर संघाच्या नावावर सत्तेत असलेल्या लोकांवरही त्याच निकषांची कारवाई झाली पाहिजे. ना खाऊंगा ना खाने दूंगा हा नारा फक्त भाषणात नको तर प्रत्यक्षातही दिसला पाहिजे असं म्हणत त्यांनी कथित भ्रष्टाचारात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. आता या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे आरोप अरविंद शिंदे यांनी त्यांच्या पत्रातून केलेत. या आरोपांवर संबंधित नेते किंवा भाजपकडून काय उत्तर दिलं जातं, चौकशी होते का की हा वाद आणखी वाढतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.